पुढच्या आठवड्यासाठी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव काय राहतील? ज्या व्हिडिओची तुम्हाला प्रतीक्षा होती तो हा व्हिडिओ. पुढच्या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावात बदल होणार आहेत, पण सर्वच जिल्ह्यात हा बदल होईल अशी शक्यता कमी आहे. काही ठिकाणी तेजी असेल, काही ठिकाणी बाजारभाव दबावात राहतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण त्याचं विश्लेषण करणार आहे आणि मग मी जिल्हा किंवा विभागवार आणि सर्वात शेवटी महाराष्ट्रामध्ये संभाव्य कांद्याच्या बाजारभावाची रेंज काय असू शकते संभाव्य तेही सांगणार आहे. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी पंकज जोशी विंचुरकर तुमचं स्वागत करतो. आज आहे 28 जून 2026, वार आहे रविवार आणि रविवार विशेष हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण सांगणार आहोत पुढच्या आठवड्याचे संभाव्य सरासरी दरांचं विश्लेषण. त्याच्या आधी या आठवड्यात म्हणजे शनिवारपर्यंत बाजारात काय घडलं आहे ते बघूया. काल मी थोडंसं हिंट दिलीच होती, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कल्पना येईल, पण एकूणच राज्यातील सरासरी दरामध्ये सुधारणा झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा पट्ट्यात जो महत्त्वाचा कांदा पट्टा आहे त्याच्यात आवक कमी झालेली आहे, ते पण बघा. मी आवकेचं पण मागच्या सगळ्या आठवड्याची तुलना केलेली आहे. ती आवक पण आता आपल्याकडे आहे. ते असं लक्षात येते की ती आवक कमी आहे. साधारणपणे आवक कमी झाली की कांद्याच्या दराला बाजाराचा आधार मिळतो, भावाचा आधार मिळतो. पण यावेळेस मात्र नुसती आवक कमी होऊन चालणार नाही. 3 घटक आहे की जे तुमच्या माझ्या किंवा आपल्या कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करणार आहेत. ते काय आहेत ते बघूया. चला पुढचा भाग बघू. आता नाशिक विभागात काय परिस्थिती राहील ते बघू. नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, देवळा, कळवण असे जे काही प्रमुख बाजार समित्या आहेत किंवा प्रमुख मार्केट आहे, मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे मागचा आठवडा म्हणजे 22 तारखेच्या आधीचा, तर या आठवड्यामध्ये म्हणजे 28 जूनपर्यंत आवक घटलेली आहे. ती किती घटावी? ती साधारण 60% 60 ते 62% घटलेली आहे. कालच्या व्हिडिओत मी सांगितलं आहे. याचा अर्थ काय की बाजारात पुरवठा नियंत्रित आहे. त्यामुळे चांगल्या बाजाराला आधार मिळू शकतो. पण 2-3 फॅक्टर आहे. जर पाऊस आला किंवा वाढला, चाळीतला हलका माल बाजारात येऊ शकतो आणि मग त्यामध्ये किमतीमध्ये फरक होऊ शकतात. आता पुढचं आपण बघूया. अहिल्यानगर आणि पुणे विभाग या भागातही आवक कमी राहिलेली आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत, आज किंवा काल संपलेला त्या आठवड्यामध्ये. विशेषतः अहिल्यानगरमध्ये कांदा बाजाराला चांगला आधार मिळतो आहे आणि पुण्यातही पुरवठा वाढलेला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोठी मंदी दिसत नाही. संभाव्य रेंज काय असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राची ते मी सांगणारच आहे. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनम्र आवाहन करतो की आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण जो खास मेंबरशिप किंवा सदस्यत्व घेतलेल्यांसाठी केलेला आहे, त्यामध्ये नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आणि अहिल्यानगरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत, धुळेपासून तर अमरावतीपर्यंत किंवा मुंबईपर्यंत या प्रत्येक जिल्ह्याचे, अगदी सोलापूर, सातारा, सांगली, बुलढाणा संभाव्य सरासरी दर काय असू शकतात आणि आवक कशी आहे, आवकेच्या चाली कशा आहेत याचे बारीक बारीक आकडे दिलेले आहेत. ते किती वाढतील, कसे वाढतील, त्याच्यामध्ये वाढले तर काय त्याचे पोषक हे असणार घटक असतील. मग अशी रेंज असेल तर जास्तीत जास्त बाजारभाव पिंपळगाव, लासलगावला काय असू शकतात, हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मेंबरशिप जॉईन करा. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. सगळ्यांसाठी ही माहिती उपलब्ध करून देत नाही, कारण याआधी काही जणांनी गैरप्रकार केले आहेत आणि त्यातनं चुकीच्या माहितीचे व्हिडिओ येतात आणि तुमचं अंतिमतः नुकसान होतं. याशिवाय त्यामध्ये माझी मेहनत पण आहे प्रचंड, की आठवड्याभर मला सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि रोज 2-2, 3-3 तास मी त्याच्यासाठी दिलेले आहे. तर हा विचार त्याच्या मागे आहे की एक थोडंसं शुल्क त्यामध्ये लावावं. तुमच्याकडनं पैसे कमवणं किंवा काही जणांनी सांगितलं की तुम्ही 2-2 मिनिटाचे व्हिडिओ केले तर तुमचे लाईक्स, व्ह्यूज फार वाढतील. लाईक, व्ह्यूज वाढवणं किंवा मेंबरशिपमधनं पैसे कमवणं हा ॲग्रोशिवारचा उद्देश नाही. हां, पैसे मिळत आहेत, येत आहेत, त्यातनं काही फायदा मिळतो आहे,
पण आमचं जे उत्पन्नाचं साधन आहे, जे पुस्तक निर्मिती, कंटेंट, माध्यमांना सल्ला देणं, विशेषतः तुम्हाला कोणाला जर एखादं माध्यम सुरू करायचं असेल, दैनिक, साप्ताहिक, तर जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कोणाला PR मध्ये इंटरेस्ट असतील, एखाद्या फर्मला, तर त्या संदर्भात आमची संस्था मीडिया शिल्प ती काम करते. हे मुद्दाम सांगितलं म्हणजे तुमच्या मनात काही राहायला नको. चला पुढचा भाग. आता मराठवाड्यामध्ये काय स्थिती असेल? छत्रपती संभाजी नगर परिसरामध्ये आवक कमी आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र मराठवाड्यामध्ये पाऊस वाढला तर जो उघड्यावरचा माल आहे आता तो नाही आहे. पण जरी ज्यांच्याकडे चाळीची सोय नाही पण गोठ्यात किंवा अन्य ठिकाणी ठेवला आहे, तो बाजारात आला तर इथे मात्र हवामानावर लक्ष ठेवावं लागेल. पुढे खान्देश, धुळे आणि जळगाव या ठिकाणी थोडं चित्र वेगळं आहे. या भागामध्ये अनेक ठिकाणी पुरवठ्याचा दबाव अजूनही संपलेला नाही. परिणामी मोठी तेजी अपेक्षित नाही. धुळे जळगावमधनं तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर साक्री, पिंपळनेर, धुळे, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव या ठिकाणी मोठी तेजी येणार नाही. त्यातले त्यात धुळे, जळगाव थोडंसं बरं राहील 50-100 रुपयांनी. पण काळजीचं कारण आहे का? नाही, घसरण दिसणार नाही. ते पण तुम्ही लक्षात घ्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, सांगली, त्यातही सोलापूरची किमान जे दर आहे ते 100 रुपयापर्यंत आहे असं मी काल म्हणालेलं होतं. या भागात आवक कमी असल्यानं बाजाराला आधार मिळताना दिसतो आहे. विशेषतः ज्यांचा कांदा चांगल्या गुणवत्तेचा आहे त्यांना या ठिकाणी फायदा होईल. आता विदर्भ, अनेक जण म्हणतात की नागपूरचं सांगा, विदर्भाचं सांगा. मी सांगत असतो नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या भागात तुलनेनं बाजार स्थिर आहेत. मोठे चढ उतार दिसताना म्हणजे सध्या दिसत नाही. त्यामुळे फार काही मंदी किंवा घट येणार नाही, बाजार स्थिर राहतील. आता आणखी महत्त्वाचा प्रश्न, सर्वात जो तुम्हाला काळजी लावणारा किंवा जी उत्सुकता आहे, काय होणार पुढे? तर बाजारात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या आठवड्यात 3 गोष्टी तुमचा बाजारभाव ठरवणार आहे. पहिली गोष्ट आखातातील परिस्थिती, कारण तिथे परत युद्धाचे काही बातम्या येत आहेत. तर ते लुटूपुटूचं ठरलं तर चांगलंच आहे, नाहीतर काय होईल, शिपिंगमधील अडचणी वाढतील, निर्यात मंदावू शकते. त्यानं एक मनोवैज्ञानिक भीती तयार होईल, सायकोलॉजिकल वार जे म्हणतात. कदाचित निर्यात व्यवस्थित पण असली तरी त्यामुळे व्यापारी, निर्यातदार दबावात येतील, तुमचे भाव त्याच्यावर परिणाम करतील. दुसरं, नाफेडची सरकारी खरेदी, नाफेड NCCFची अजून वाढलेली नाही आहे. नाफेडचे बाजारभाव वाढत आहेत, त्याचा दबाव आहे, पण ती वाढलेली नाही आहे, त्याचाही परिणाम होईल. ती जर वेगात झाली तर फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस. या आठवड्यामध्ये पाऊस सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. मागच्या आठवड्यात काही ठिकाणी पडला पण परत गॅप पडला. इतकं ऊन आलं की पावसाच्या आधीची धूळ बरी अशी परिस्थिती होती, विशेषतः नाशिकच्या कांदापट्ट्यात, मराठवाड्यामध्ये. त्यामुळे आता पुन्हा पावसाचे संकेत आहेत. शेतकरी पावसाची वाट बघतो आहे, कारण खरीपाच्या पेरणीचे आपल्याला सगळ्यांना वेध लागलेले आहेत. असं झालं, पाऊस आला, वाढला, 2 ते 3 पाऊस झाले सलग त्याच्यामध्ये, तर हलका ओलसर माल बाहेर येईन. चाळीतला कांदा जो साठवला आता तुम्हाला चांगला दिसतोय, पण तो खराब होईल की नाही हे तुम्हाला तपासावं लागेल. तो जर खराब झाला तर तो मार्केटमध्ये आला तर आवक वाढेल. आता महाराष्ट्राच्या एकत्रित संभाव्य बाजारभावाचं काय त्याच्यामध्ये चित्र असेल? आवक, हवामान, निर्यात, सरकारी खरेदी या सर्व गोष्टी एकत्रित केल्या तर पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील सरासरी कांदा बाजारभाव, अख्ख्या महाराष्ट्राचं सांगतो, रेंज काय असेल? 1400 ते 2100 रुपयापर्यंत तुमची सगळ्या महाराष्ट्राची रेंज राहील. त्याहीमध्ये नाशिक पट्ट्यामध्ये चांगल्या गुणवत्तेला मागणी चांगली राहील, त्यामुळे इथे बाजारभाव बऱ्यापैकी टिकून राहतील. हलका माल मात्र दबावात राहू शकतो. या सगळ्या याच्यातनं तुम्ही लक्षात घ्या. आणि अंतिम निर्णय काय आहे, विकायचा की ठेवायचा? जर कांदा हलका असेल, ओलसर असेल, पावसानं खराब झाला असेल किंवा अगदी ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा असेल, त्याला कोंब येण्याची शक्यता असेल, तर असा कांदा टप्प्याटप्प्यानं या आठवड्यात विक्री करा. जर कांदा चांगला असेल, कोरडा, टिकाऊ असेल, निर्यातक्षम असेल, पाऊस किती येऊ दे पण माझ्या कांद्याला खराबी काही होणार नाही याचा मला कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, माफ करा,
तर मात्र तुमचा कांदा साठवून ठेवा. त्याचं साठवणुकीच्या दरम्यान तपासणी करा वेळोवेळी. हा कांदा एकदम विकू नका. तुम्हाला बाजारावर लक्ष ठेवायचं आहे. आता शेवटी निष्कर्ष काय आहे, तर या आठवड्याचा एकच निष्कर्ष आहे, कांद्या बाजारात तेजी असणार आहे, पण सगळ्यांसाठी नाही. काही ठिकाणी व्यापारी चर्चा करतायत 3,000 जाईन, 7,000 जाईन, 5,000 जाईन. तर अशा चर्चांवर फार भुलू नका. तुमचा कांदा खराब होऊ शकतो. टप्प्याटप्प्यानं चांगला कांदासुद्धा टप्प्याटप्प्यानं विक्री करत राहायला पाहिजे. पण खूप चांगल्या क्वालिटीचा असेल तर तो ठेवायला हरकत नाही. कांदा बाजारात तेजी आहे, पण ती प्रत्येकासाठी तेजी नसणार आहे. गुणवत्ता, हवामान आणि निर्यात हे सूत्र या आठवड्यात महत्त्वाचं ठरेल. जर तुम्हाला परत एकदा सांगतो, जिल्हावार संभाव्य कांद्याच्या दराचा आणि विक्री संदर्भात अतिशय स्पष्ट सल्ला पाहिजे असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून आत्ताचा जो व्हिडिओ आहे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव काय राहतील तो तुम्ही बघू शकता. चॅनलला नवीन असाल तर तुम्ही तातडीनं सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे अपडेट्स येतील. आणि तुमचा कांदा आता किती आहे किंवा काय विक्रीची परिस्थिती, काय भाव मिळाला ते मला जरूर याच्यामध्ये कळवा. जोडून राहा. पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.